Good morning, student friends. I am Dr. Khade AB from Department of Biology, Vivekanand Arts and Sardar Dilip Singh College, Aurangabad. Today we will see the lecture number 5 of our State Board syllabus chapter Origin and Evolution of Life. आपला जो स्टेट बोर्ड सिलेबसचा 5वा चॅप्टर आहे ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. त्याच्या 5व्या लेक्चरला आपण आज सुरुवात करतोय. आता 5व्या लेक्चर मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. नाउ सी द एव्हिडन्सेस अगेन्स्ट द ऑर्गॅनिक इव्होल्युशन. आपण जे 4थ्या लेक्चर पर्यंत काय शिकलोय की ऑर्गॅनिक इव्होल्युशन साठी कोणते कोणते एव्हिडन्सेस आलेले आहे. आपण पेलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस शिकलो की ज्याच्यामध्ये पेलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये आपण फॉसिल्स, टाइप्स ऑफ द फॉसिल्स आणि फॉसिल्सचं सिग्निफिकन्स काय आहे इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये ते पाहिलेलं आहे. आता ह्याच इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये बाकीचे जे आहेत म्हणजे मॉर्फोलॉजी असेल, अॅनाटॉमिकल कॅरेक्टर्स असतील किंवा मॉलिक्युलर एव्हिडन्सेस असेल किंवा कनेक्टिंग लिंक असेल, ह्या किती सिग्निफिकंट आहे एव्हिडन्सेस ऍज अ ऑर्गॅनिक इव्होल्युशन. पहिलं आपल्याला घ्यायचं आहे याच्यातलं आजच्या लेक्चरमध्ये कनेक्टिंग लिंक ऑर द मिसिंग लिंक. नाउ व्हॉट इज द कनेक्टिंग लिंक ऑर द मिसिंग लिंक? There are fossil forms intermediate between the two groups of the organism. काही फॉसिल फॉर्म्स असे आहेत की जे इंटरमिडिएट आहे दोन ऑर्गॅनिझम्सच्या ग्रुपमध्ये. These intermediate forms show some characters to both of the group. यांच्यामध्ये काही कॅरेक्टर्स असे आहेत की जे दोन्ही ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्सला बिलॉंग करतात आणि म्हणूनच ते इंडिकेट करतात इव्होल्युशनरी लाईन. ते काय इंडिकेट करतात? इव्होल्युशनरी लाईन इंडिकेट करतात. अशा सगळ्या ऑर्गॅनिझम्सला आपण म्हणतो कनेक्टिंग लिंक ऑर द मिसिंग लिंक. दे आर कॉल्ड ॲज कनेक्टिंग लिंक ऑर द मिसिंग लिंक. फॉर एक्झाम्पल सायमोरिया. सायमोरिया नावाचा एक आपण फॉसिल रिकवर्ड केलेला आहे. Now this Cymoria fossil, it shows the character between the amphibians and the reptiles. Now what are amphibians and what are reptiles? Amphibians म्हणजे काय आहे? उभयचर आहेत. reptiles म्हणजे truly terrestrial animals आहेत. ह्या दोन्ही ग्रुपचे कॅरेक्टर दाखवतो हा Cymoria and Archaeopteryx. Another one well-known studied fossil is the Archaeopteryx. It shows the character between the reptiles and the birds. रेप्टाईल म्हणजे सरपटणारे प्राणी, बर्ड्स म्हणजे हवेत उडणारे पक्षी. ह्या दोघांचे कॅरेक्टर डिफरंट आहे पण ह्या दोघांचे एकत्रितपणे कॅरेक्टर आपल्याला ह्या आर्किओप्टेरिक्स ह्या फॉसिल मध्ये दिसतात. इट इज अ वेल स्टडीड फॉसिल. नाउ लेट अस सी व्हॉट इज दिस आर्किओप्टेरिक्स organism. Now Archaeopteryx lithographia, it is a fossilized pro-sized toothed bird found from the Jurassic rocks in Germany. Jurassic era पुढे आपण जेव्हा जिओलॉजिकल टाइम स्केल पाहणार आहोत तेव्हा आपल्याला इराज आणि पिरियड काय आहे हे कळणार आहे. सध्या फक्त लक्षात ठेवा की जुरॅसिक पिरियड मध्ये म्हणजेच प्रिव्हियस लॉंग इयर ॲगो आपल्याला एक प्रो साइज टूथड बर्ड म्हणजे बर्ड पण आहे आणि त्याच्या आतमध्ये दात पण आहेत असं फॉसिल मिळालेलं आहे. त्या फॉसिलला नाव दिलेलं आहे आर्किओप्टेरिस लिथोग्राफिया. This is known as the missing link between the reptiles and the birds because it shows the characters of the bird. हे त्याचा फोटोग्राफ आहे रिकन्स्ट्रक्ट केलेला. जे फॉसिल आपल्याला मिळालेला आहे, जे फॉसिल प्रिंट्स मिळालेले आहे त्याच्यावरून रिकन्स्ट्रक्ट केलेला हा क्रो लाईक बर्ड आहे. या बर्डला काय आहे दोन्ही ग्रुपचे कॅरेक्टर आहे म्हणजे रेप्टेलियन कॅरेक्टर्स पण आहे आणि बर्ड्सचे कॅरेक्टर्स आहेत म्हणून आपण त्याला म्हणतो मिसिंग लिंक ऑर द कनेक्टिंग लिंक. म्हणजे हा दोन्ही ग्रुपला कनेक्ट करणारा ऑर्गॅनिझम आहे. याचा अर्थ काय आहे की ह्या ऑर्गॅनिझम पासूनच रेप्टाइल्स आणि बर्ड्स हे डिफरंट लाईननी ओरिजिनेट झालेले आहे किंवा इव्हॉल्व झालेले आहे. नाउ सी द कॅरेक्टर्स ऑफ दिस आर्किओप्टेरिस लिथोग्राफिया. नाउ फर्स्ट सी what are the reptilian characters present in the Archaeopteryx lithographia. याच्यामध्ये reptilian characters कोणते कोणते आहे? Presence of long tail, claws and the scales on the body. Reptilianला काय असतात? एक long tail असतो, claws असतात लिम्सला आणि बॉडीवर पूर्णपणे काय असतं? स्केली coating. Exoskeleton is scaly, that is scales are present. Single headed ribs. Ribs ज्या आहेत त्या single headed आहेत. Abdominal ribs are present which looks like the ribs of crocodile.
क्रोकोडाईल सारख्या याला ॲब्डॉमिनल रिब सुद्धा आहे. जॉज विथ होमोडेंट टीथ. होमोडेंट टीथ काय आहे हे आपण बाकीच्या चॅप्टर मध्ये बघणारच आहोत, पण होमोडेंट टीथ इट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ द रेप्टाइल्स. हे रेप्टाइल्सचं कॅरेक्टर आहे, बर्डचं हे कॅरेक्टर नाही. बोन्स आर सॉलिड दॅट आर नॉन न्यूमॅटिक. बोन्स कसे आहेत? सॉलिड आहे. नाउ दे आर कॉल्ड ॲज नॉन न्यूमॅटिक. नाउ नॉन न्यूमॅटिक आपल्याला माहिती काय पाहिजे? व्हॉट आर द न्यूमॅटिक बोन्स? द हॉलो बोन्स दे आर कॉल्ड ॲज द न्यूमॅटिक बोन्स. ज्या बोन्स मध्ये एअर कॅव्हिटीज आहे त्या बोन्सला आपण न्यूमॅटिक बोन्स म्हणतो. न्यूमॅटिक बोन्स हे जनरली बर्ड्सचं कॅरेक्टर आहे, एव्स क्लासचं कॅरेक्टर आहे, कारण ते त्याला एअर मध्ये फ्लाय व्हायला किंवा हवेत उडायला मदत करतं. हे कॅरेक्टर ह्याच्यामध्ये नाही, याचे बोन्स काय आहे? सॉलिड आहे, लाईक दॅट ऑफ द रेप्टेलियन्स. हिंडलिम्स हॅव 4 क्लॉड डिजिट्स. त्याचे मागचे जे लिम्स आहेत ज्याला आपण जनरली पाय म्हणतो त्याला काय आहे? 4 क्लॉज आहे. 4 क्लॉ असलेलं किंवा 4 क्लॉ डिजिट आहे. बघा इथे हे दिसतंय 4 क्लॉ डिजिट आपल्याला फिगर मध्ये. हे 4 क्लॉ डिजिट हे कॅरेक्टर्स आहे कोणाचं? रेप्टेलियाचं. मीन्स दिस आर्किओप्टेरिस shows the characters of both the reptilia and the birds. Now all these 6 characters they are of the reptilian character. See once again what are the reptilian character? Presence of long tail, claws, scales on the body, single-headed ribs, abdominal ribs are present which looks like ribs of the crocodile, jaws with homodont teeth, bones are solid that is they are non-pneumatic and hind limbs with 4 clawed. हे सगळे झाले त्याचे कोणाचे? रेप्टेलियन कॅरेक्टर्स. म्हणजेच रेप्टेलिया क्लासचे कॅरेक्टर्स दाखवतात, सरपटणाऱ्या प्राण्यांचे कॅरेक्टर्स. परंतु ह्याच्यासोबतच याला एव्स क्लास किंवा बर्ड्स ज्याला म्हणतो पक्ष्यांचे कॅरेक्टर्स याच्यामध्ये दिसतात. ते कॅरेक्टर्स कोणत्या? और व्हॉट आर द एव्हियन कॅरेक्टर. आता बर्ड्सच्या कॅरेक्टरला आपण एव्हियन कॅरेक्टर्स असं का म्हणतो? बिकॉज एव्स इज द क्लास विच बिलॉंग्स टू द बर्ड्स फॅमिली. सगळे बर्ड्स आपण ज्या क्लासमध्ये क्लासिफिकेशनच्या ज्या ग्रुपमध्ये ठेवतो तो आहे एव्स, आणि म्हणून बर्ड्सच्या कॅरेक्टर्सला म्हणतो आपण एव्हियन कॅरेक्टर्स. आता ह्या आर्किओप्टेरिस लिथोग्राफियामध्ये बर्ड्सचे कॅरेक्टर कोणते कोणते आहे? फेदरी एक्झोस्केलेटन. याचं एक्झोस्केलेटन सी हे एक्झोस्केलेटन आहे, हे फेदरी आहे म्हणजे पिसांसारखं आहे. याच्यावर स्केल तर आहेतच पण त्याच्यासोबतच फेदर्स पण आहे. म्हणजे स्केल हे कॅरेक्टर आहे रेप्टाइलचं, फेदर्स हे कॅरेक्टर आहे बर्ड्सचं. दुसरं कॅरेक्टर काय? फोरलिम्स आर मॉडिफाईड इनटू विंग्स. हिंडलिम्स विथ 4 क्लॉज हे कॅरेक्टर आहे कोणाचं? रेप्टाइल्सचं. हिंड लिम्ब म्हणजे याचे पुढचे लिम्स जे आहे ज्याला जनरली आपण पुढचे पाय म्हणतो ते काय आहे? मॉडिफाईड इनटू विंग्स हे कॅरेक्टर आहे ट्रूली बर्ड कॅरेक्टर. बर्डला 2च पाय असतात. 2 पाय का असतात? कारण पुढची एक जी पेअर आहे लिम्सची ती मॉडिफाय झालेली असते विंग्स मध्ये. कशासाठी? उडायला मदत व्हायसाठी. जॉज आर मॉडिफाईड इनटू बीक. जॉसचं मॉडिफिकेशन कशात झालेलं आहे? बीक मध्ये झालं आहे. चोचचे रूपांतर झालेलं आहे. आणि जे ट्रूली कॅरेक्टर आहे बर्ड्सचं. स्कल बोन इज कम्प्लिटली फ्यूज. स्कलचा जो बोन आहे, हेड बोन जो आहे तो कम्प्लिटली फ्यूज झालाय. इट इज अगेन एव्हियन कॅरेक्टर. लार्ज राउंडेड क्रॅनियम इज अगेन एव्हियन कॅरेक्टर. लिम्ब बोन्स आर बर्ड लाईक. लिम्ब बोन्स कसे आहेत त्याचे? बर्ड सारखे आहेत. Hind limbs with 4 toes. First toe is opposable. This is the important character for the bird which is important to holding the branches of the trees. पक्षी झाडावर बसतात, झाडावर लटकतात, झाडाला होल्ड करतात. कशामुळे? कारण त्यांचा हिंडलिम्बचा जो 4 टोज आहे त्यातला पहिला जो टो आहे, पहिलं डिजिट जे आहे ते अपोजेबल आहे, ज्याच्यामुळे ते ब्रांच किंवा ट्विक काय करू शकतात? होल्ड करू शकतात. नाउ दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स विच आर ऑफ एव्हियन और द बर्ड्स, and therefore this Archaeopteris lithographica is called as the connecting link between the reptiles and the birds. Now this is the again one more paleontological evidence of the palynology.
Now see the evidences from the morphology and the anatomy. जसे फॉसिलचे एव्हिडन्सेस आहेत तसेच ह्या फॉसिलचा मॉर्फॉलॉजी म्हणजे एक्सटर्नल स्टडी, अॅनाटॉमी म्हणजे इंटरनल स्टडी जेव्हा केला आपण तेव्हा काही एव्हिडन्सेस मिळालेले आहेत. ते एव्हिडन्सेस कोणते कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. Morphology deals with the study of external characters while anatomy deals with the study of internal characters. बरोबर आहे. मॉर्फॉलॉजी म्हणजे काय? एक्सटर्नल कॅरेक्टरचा स्टडी. इंटरनल कॅरेक्टरच्या स्टडीला म्हणतो आपण अॅनाटॉमी. ह्याच्या कंपॅरेटिव्ह स्टडी जर आपण पाहिला मॉर्फॉलॉजी आणि अॅनाटॉमीचा तर आपल्याला काय दिसतं? मॉर्फॉलॉजी कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ मॉर्फॉलॉजी अँड अॅनाटॉमी we can understand the evolutionary aspect in the form of homologous and analogous and the vestigial organ. हा कंपॅरेटिव्ह स्टडी आपण कशा कशाचा केलेला आहे? होमोलॉगस ऑर्गन, अॅनालॉगस ऑर्गन अँड द व्हेस्टिजियल ऑर्गन. आता होमोलॉगस ऑर्गन कशाला म्हणायचं, अॅनालॉगस ऑर्गन कशाला म्हणायचं आणि व्हेस्टिजियल ऑर्गन कशाला म्हणायचं, आणि हे ऑर्गन्स आपल्याला इव्होल्युशनरी लाईन्स मध्ये काय सिग्निफिकन्स देतात टू ट्रेस द अँसेस्टर. अँसेस्टर ट्रेस करायसाठी हे आपल्याला कशी मदत करतात ते आपल्याला बघायचं आहे. नाउ फर्स्ट सी द डिफरन्सेस बिटवीन होमोलॉगस ऑर्गन अँड अॅनालॉगस ऑर्गन. होमोलॉगस ऑर्गन कशाला म्हणायचं आणि अॅनालॉगस ऑर्गन कशाला म्हणायचं. Homologous organs have the similar origin and basic structure but perform different function in different organ. कुठल्या ऑर्गनला आपण होमोलॉगस म्हणणार? जे ऑर्गन ज्यांचं ओरिजिन सिमिलर आहे, त्यांचं स्ट्रक्चर सिमिलर आहे. काय सिमिलर आहे? ओरिजिन सिमिलर आहे, त्यांचं बेसिक स्ट्रक्चर पण सारखं आहे, but they perform the different functions in different organism. वेगवेगळ्या सजीवांमध्ये ते वेगवेगळी कार्य करतं. असं सारखं स्ट्रक्चर आणि सारखं ओरिजिन असणाऱ्या ऑर्गनला म्हणतो आपण होमोलॉगस ऑर्गन. Now what are the analogous organ? Analogous organs are the different in basic structure but performs the same function. त्यांचं बेसिक स्ट्रक्चर डिफरंट आहे पण ते एकसारखं फंक्शन करतात सगळ्याच ऑर्गॅनिझम मध्ये, त्यांना म्हणतो आपण अॅनालॉगस ऑर्गन. नाउ सी होमोलॉगस ऑर्गन शो द डायव्हर्जंट इव्होल्युशन. होमोलॉगस ऑर्गन हे डायव्हर्जंट इव्होल्युशन दाखवतात. डायव्हर्जंट इव्होल्युशन काय आहे हे आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. अॅनालॉगस ऑर्गन शोज द कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन. नाउ homologous organ always developed in related organism. जे ऑर्गॅनिझम रिलेटेड आहे, एकाच फॅमिलीचे आहे, एकाच ग्रुपचे आहे, त्यांच्यामध्ये असणारे ऑर्गन्स जे आहेत ते होमोलॉगस असतात. अॅनालॉगस ऑर्गन डेव्हलप इन अनरिलेटेड ऑर्गॅनिझम. जे डिफरंट ऑर्गॅनिझमचे ग्रुप आहे ज्यांचं कुठे काहीही रिलेशन नाही इव्होल्युशनरी स्केलमध्ये, त्यांच्यामध्ये जे ऑर्गन डेव्हलप होतात त्यांना आपण अॅनालॉगस ऑर्गन म्हणतो. Now in case of homologous organ, in all the organism, stages in development are similar. ह्यांच्या सगळ्यांच्या डेव्हलपमेंटल स्टेजेस होमोलॉगस ऑर्गनच्या सिमिलर असतात. Stages of the development are different in analogous organ. Analogous organ मध्ये मात्र काय आहेत त्या डिफरंट आहे. फॉर एक्झाम्पल forelimbs of man, frog, leg of bull, or they are similar because they are the homologous organ. Wings of insect, tail fins of lobster, these are the analogous organs because they are structurally different but they perform the same function of the flying. Now these are the homologous and the analogous organ. Now see each organs one by one. Now see here the homologous organ, or what is the significance of homologous organ to trace the evolutionary lines. Homologous organs are structurally similar but perform the different functions, right? Now see here, for example, forelimbs of vertebrates such as lizard, bird, bat, horse, whale and man, all of them have the humerus, radius ulna, carpels, metacarpals and phalanges in their forelimbs. Now these are the names of the bones. When we स्टडी द स्केलेटल सिस्टीम किंवा ज्यांनी 11वी मध्ये स्केलेटल सिस्टीम चॅप्टर वाचलेला आहे त्यांना बोन्सचे सगळे प्रकार माहित आहे. सी हिअर दिस इज द फोरलिम्सचा जो स्ट्रॉंग बोन आहे किंवा जिथे आपला बॉल अँड सॉकेट जॉईंट अटॅच असतो, दिस इज द ह्युमेरस बोन. देन
The lower two bones, they are called as the radius and the ulna bone. Carpels, metacarpal and phalanges, these are the smaller bones of the palm. पाम मध्ये आपल्या हाताच्या तळव्यावर आणि बोटांमध्ये जे बोन्स आहेत त्यांना म्हणतो आपण phalanges, metacarpal and carpel. All these are present in human, cat, whale and the bat because these are the structurally similar organ. Therefore, they are homologous but they perform the different functions. In the same way, there are the structurally similar organs. Now see in case of the plants, thorns of the bougainvillea and tendrils of the cucurbita represents the homology. Now these are the thorns of the bougainvillea. हे काय बोगनविल्याचे थॉर्न्स आहे, हे कुकरबिटाचे टेंड्रिल्स आहे. नाव टेंड्रिल्सचं काम वेगळं आहे, थॉर्न्सचं काम वेगळं आहे, बट दे आर स्ट्रक्चरली सेम बिकॉज दे आर द लीफ बड मॉडिफिकेशन. ते काय आहे, लीफ बडचे मॉडिफिकेशन्स आहेत. थॉर्नचं काम मात्र प्रोटेक्शनचं आहे. टेंड्रिलचं काम काय आहे, to help the plant to climb up, or they give the mechanical support. So they have the different functions, but their origin and structure is same. These are called as the homologous organs. Now see the analogous organs. Analogous organs, they are structurally dissimilar but functionally similar. Analogous organs कसे आहेत, ते स्ट्रक्चरली सिमिलर नाहीत पण त्यांचं फंक्शन सारखं आहे, त्यांना म्हणतो आपण analogous organ. Now these organs have external superficial similarity due to similar function. त्यांचे एक्सटर्नली आपल्याला सुपरफिशियली ते सिमिलर वाटतात का, कारण त्यांचं फंक्शन सारखं आहे पण त्यांची अॅनाटॉमी, त्यांचं इंटरनल स्ट्रक्चर मात्र काय आहे, डिफरंट आहे. फॉर एक्झाम्पल, नाउ सी द एक्झाम्पल, विंग्स ऑफ बटरफ्लाय, इन्सेक्ट मध्ये जे विंग्स आहेत ते, अँड द बर्ड्स लुक सुपरफिशियली. इन्सेक्टचे आणि बर्ड्सचे विंग्स काय वाटतात आपल्याला, सारखेच वाटतात पण ते सारखे नाही, स्ट्रक्चरली डिफरंट आहे, पण त्यांचं फंक्शन मात्र सेम आहे. दे परफॉर्म द सिमिलर फंक्शन बट दे आर नॉट अॅनाटॉमिकली सिमिलर. अशा ऑर्गन्सला म्हणतो आपण अॅनालॉगस ऑर्गन. These organs do not help to trace the common ancestry. Homologous organs आपल्याला मदत करतात कशासाठी, टू ट्रेस द कॉमन अँसेस्ट्री. कॉमन अँसेस्ट्री म्हणजे काय, की कुठल्या प्रकारचे सजीव हे कुठल्या सजीवांपासून उत्पत्ती झालेली आहे, याला म्हणतो आपण की त्यांचा कुठेतरी एक पूर्वज काय आहे, सारखा आहे, कॉमन अँसेस्टर आहे, हे आपल्याला होमोलॉगस ऑर्गन्स सांगतात. पण अॅनालॉगस ऑर्गन्स मात्र कॉमन अँसेस्ट्री डिफाइन करू शकत नाही, and therefore the analogous organs do not have significant role in the evolution. इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये जेवढा रोल होमोलॉगस ऑर्गन्सचा आहे तेवढा सिग्निफिकंट रोल अॅनालॉगस ऑर्गन्स प्ले करत नाही. का, कारण ते कुठलाही कॉमन अँसेस्टर ट्रेस करू शकत नाही की ज्याच्याद्वारे आपण त्यांचा एक कॉमन अँसेस्टर सांगू शकतो की कुठल्या ग्रुप पासून हा रिसेंट ऑर्गॅनिझम इव्हॉल्व झालेला आहे. नाउ सी द थर्ड वन इज द वेस्टिजियल ऑर्गन्स और द रुडिमेंटरी ऑर्गन्स. आता आपण वेस्टिजियल ऑर्गन्स कशाला म्हणायचं किंवा रुडिमेंटरी ऑर्गन्स कशाला म्हणायचं किंवा कुठले ऑर्गन्स वेस्टिजियल आहेत. वेस्टिजियल ऑर्गन्स आर इम्परफेक्टली डेव्हलप्ड अँड नॉन फंक्शनल डिजेनरेट स्ट्रक्चर. वेस्टिजियल ऑर्गन्स कोणते आहेत, जे परफेक्टली डेव्हलप झालेले नाहीत, जे नॉन फंक्शनल, ज्याचा आता काहीच फंक्शन नाही आणि जे कालांतराने हळूहळू नष्ट होतात, बट which are functional in some related and other animals or the ancestor. कालांतराने ते नष्ट होतात पण कोण्या एकेकाळी ते काय आहे, फंक्शनल होते त्यांच्या रिलेटेड ऑर्गॅनिझम्स मध्ये आणि त्यांच्या अँसेस्टर मध्ये. पण हळूहळू यूज अँड डिसयूज ऑफ द ऑर्गन जे आपण म्हणतो डार्विन्सच्या थेअरीमध्ये, म्हणजे जो ऑर्गन कंटिन्युअसली डिसयूज मध्ये आहे तो हळूहळू कालांतराने नष्ट होतो अशी एक थेअरी सांगते, किंवा त्याचे रेमनंट्स, त्याचे रुडिमेंट्स फक्त शिल्लक राहतात, त्या ऑर्गनला म्हणतो आपण वेस्टिजियल ऑर्गन. दे आर नो लॉंगर रिक्वायर्ड बाय द ऑर्गॅनिझम. त्यांना त्या ऑर्गॅनिझमचा आता त्यांना काहीच उपयोग नसतो, बट they indicate the relationship with those organisms where
these organs are fully developed, पण ते आपल्याला इव्होल्युशनरी लाईन ट्रेस करू शकतात, ते आपल्याला एव्हिडन्स देऊ शकतात की ह्या अशा प्रकारच्या अँसेस्टर पासून आत्ताचा रिसंट ऑर्गॅनिझम हा इव्हॉल्व झालेला आहे. फॉर एक्झाम्पल इथे पिक्चर मध्ये बघा, निक्टिटेटिंग मेम्ब्रेन. आपल्यामध्ये निक्टिटेटिंग मेम्ब्रेन आहे, हे आपल्याला काहीच उपयोग नाही, पण ज्या अँसेस्टर पासून आपण इव्हॉल्व झालो कदाचित त्यांच्यामध्ये हा निक्टिटेटिंग मेम्ब्रेन किंवा रेप्टाइल्स मध्ये निक्टिटेटिंग मेम्ब्रेन अजूनही फंक्शन आहे. किंवा मसल ऑफ द इयर पिन्ना, आपल्या पिन्ना एक्सटर्नल इयरला ज्या मसल्स आहे, और द व्हर्मी फॉर अपेंडिक्स, आपल्यामध्ये पोटात जे काय अपेंडिक्स आहे, व्हर्मिफॉर अपेंडिक्स आहे, एक अपेंडिक्स नावाचं ऑर्गन असतं, ते ऑर्गन काय आहे, व्हेस्टिजियल ऑर्गन आहे किंवा रुडिमेंटरी ऑर्गन आहे, बट इट इज स्टिल प्रेझेंट इन द रिसेंट फॉर्म्स. Now see, these are the vestigial organ against the examples. For example, in case of human being, it shows the vestigial organs like presence of the nictitating membrane, प्रेझन्स ऑफ विजडम टीथ, आपल्यामध्ये असलेली अक्कलदाढ ही आपल्या जे हर्बिवोरस जे आहे त्याच्यासाठी काहीही कामाची नाही, पण पूर्वीच्या ज्या एन्सेस्ट्रल पासून गोरिला, चिंपांझी किंवा गिबॉन सारख्या याच्यापासून ह्युमन ओरिजिनेट झालेले आहेत, त्यांच्यामध्ये हे विजडम टीथ किंवा थर्ड मोलार, हे मोलार टीथ कशासाठी असतात, ऑलवेज टू टेअर ऑफ द फ्लेश, मांस फाडून खाण्यासाठी जे जे टीथ आहेत ते मोलार टीथ असतात. आपल्यामध्ये त्याचा काहीही उपयोग नाही, पण ते वेस्टिजियल ऑर्गन आहे. कॉसिक्स ऑर द टेल बोन, आपल्यामध्ये जो टेल बोन आहे तो कॉसिक्स म्हणजे टेल बोन, हे सुद्धा एक रुडिमेंटरी ऑर्गन आहे. आता कॉसिक्स काय आहे, आपल्या वर्टिब्रल कॉलम मध्ये जे शेवटचे फ्यूज्ड वर्टिब्रा आहे त्यातला वर्टिब्रा आहे कॉसिक्स. In man, since the tail is of no use due to erect posture, man is evolved from monkey-like ancestor, and these monkey-like ancestors, they have the tail and therefore the tailbone is present. But in due course of time, due to the erect posture, this tail is perished or it is degenerate organ, but the remnant of tail, that is coccyx bone, is present. Vermiform appendix and the cecum, this is the vermiform appendage and cecum. आता हे vermiform appendage basically कशासाठी होतं, it is present in the herbivorous mammals for the digestion of cellulose. जे हर्बिवोर मॅमल आहे म्हणजे गवत आणि घास खाणारे जे आहेत हर्बिवोर्स आहेत, त्यांच्यामध्ये सेल्युलोज डायजेशन साठी व्हर्मिफॉर्म अपेंडिक्स किंवा सिकम नावाचा आहे. In man, due to eating of cooked food, it has lost its function. किंवा आपले कदाचित आपले जे फार फार अँसेस्टर असतील, पूर्वज असतील, तेही काय अनकुक फूड खात होते म्हणून त्याचं फंक्शन होतं, पण आज आपण कुक्ड फूड खातो आणि त्याच्यामुळे अपेंडिक्स किंवा व्हर्मिफॉर्म अपेंडिक्स किंवा सिकम हे आपल्यामध्ये काय आहे, vestigial organ आहे. Now these are the evidences from the comparative morphology and the anatomical studies. Now see the evidences from the molecular biology. Molecular biology म्हणजे डीएनए आरएनए पासून आपल्याला इव्होल्युशनरी लाईन्स किंवा इव्होल्युशन साठीचे काय सिग्निफिकंट कॅरेक्टर्स मिळतात. Now the molecular biology tells that cell is the basic structural and functional unit of life in all organisms. सगळ्या सजीवांमध्ये सेल किंवा पेशी हे काय आहे, बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. Similarities in protein and genetic material performing a similar function among diverse organisms give the evidence of common ancestry. काय आहे की ज्यांचा कॉमन अँसेस्टर असेल, एक कॉमन पूर्वज असेल, त्यांच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस आणि जेनेटिक मटेरियलचं फंक्शनिंग हे काय आहे, कॉमन आहे. ते ऑर्गॅनिझम जरी विरुद्ध असले, डायव्हर्स असले, तरी त्यांचा अँसेस्टर कुठेतरी एक आहे, त्यांचा पूर्वज कोणीतरी एक आहे, हे सांगू शकतं प्रोटीन सिंथेसिस आणि जेनेटिक मटेरियलचा स्टडी. बेसिक मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज ऑल्सो ऑकर इन सिमिलर मॅनर इन ऑल ऑर्गॅनिझम. इन ऑल ऑर्गॅनिझम मध्ये बेसिक मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय, रेस्पिरेशन असेल, डायजेशन असेल, रिप्रोडक्शन असेल, असिमिलेशन ऑफ फूड असेल, ह्या सगळ्या बेसिक ऍक्टिव्हिटीज ज्या आहे ह्या सारख्या आहे.
ATP is the energy source in all the living organism. सगळ्याच सजीवांमध्ये, सगळ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एनर्जीचा सोर्स तो आयदर काय असेल, ॲक्वॅटिक असेल, टेरेस्ट्रियल असेल, आर्बोरल असेल, तो पॅरासाइट असेल, तो प्रोड्युसर असेल, तो कन्झ्युमर असेल, तो कुठल्याही ट्रॉपिक लेवलचा असेल, त्याच्यामध्ये एनर्जी सोर्स हा ऑलवेज काय आहे, एटीपी. नाउ दीज आर द evidences from the molecular biology. See here in the picture, this is the earth form. These are how the billion years ago there is a presence of life. This is the formation of earth where the water cools the earth. Then there is the RNA formation and the first cell or protobiont developed, and here there is a diverse life originate. Now see the molecular evidences in the form of DNA structure. DNA is a code made of 4 letters. All organism use DNA. सगळ्याच ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए आहे आणि डीएनए बेसिकली 4 न्यूक्लियोटाइडचा बनलेला आहे. This suggests life has one origin. हे सगळं सजेस्ट करतं की लाईफला काय आहे, एक सिंगल कॉमन ancestral origin आहे. Now here in today's lecture, we have seen the morphological evidences, paleontological evidences, and comparative morphology and the anatomical evidences along with the molecular evidences. Now today we will stop here, and in the next lecture we will study the geological time scale and the human evolution. Thank you.